मुलांना आज नाश्त्यासाठी कचोरी हवी होती. चला तर आपण कुरकुरीत कचोरीची रेसिपी बघूया. कचोरी बनवण्यासाठी मैदा, मीठ आणि ओवा एकत्र मिक्स करून घेतले. आता यात तेलाचं मोहन टाकून हे भिजवून घेणार आहोत आपण. तेलाचं मोहन टाकल्यानंतर थोडं पाणी टाकून पिठाचा व्यवस्थित गोळा करून घेत आहोत आपण. असा गोळा व्यवस्थित भिजवून झालाय. आता हा 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आपण. आतल्या कचोरीच्या सारणासाठी आता 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धने घेऊन व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण ते. हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घेऊया. जास्त पावडर करायची नाही आहे, आबडधोबडच बारीक करायचं आहे. असं बारीक करून घेतलं आहे. आता हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेऊया. मुगाच्या डाळीची कचोरी करत आहोत म्हणून मुगाची डाळ पण आपण बारीक करून घेऊयात. 2 ते 3 तास मुगाची डाळ आधी भिजवून घेतली आहे. आता ती मिक्सरला बारीक करून घेत आहे. आता आतलं भाकर करायला आपण थोडंसं तेल ठेवलं आहे कढईत गरम करायला. त्यात आपण हिरवी मिरची लसूण टाकून घेऊयात पहिल्यांदा. हे थोडंसं परतलं की त्यात आपण लसणाचा कच्चेपणा आणि मिरचीचा कच्चेपणा गेला की त्यात आपण जिरं, बडीशेप आणि धणे बारीक करून घेतले होते ते टाकूयात. त्याच्यानंतर आपण लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून घेऊया. आता थोडंसं डाळीचं पीठ टाकून ते व्यवस्थित त्या मिश्रणात भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर. डाळीचं पीठ भाजल्यानंतर वाटलेली मुगाची डाळ आपण त्यात टाकून घेऊ आणि ती परतून घेऊ. पूर्ण कोरडी होईपर्यंत मुगाची डाळ परतून घ्यायची आहे याच्यात आणि थोडं मीठ टाकायचं आहे. थोडासा चाट मसाला पण टाकून घेणार आहोत. हे व्यवस्थित परतून झालं आहे. त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं आहे मुगाच्या डाळीतलं. आता त्यात कोथिंबीर टाकू द्या आणि असं आपलं हे आत भरायचं सारण कचोरीचं तयार झालं आहे. अशी छोटीशी मैदा भिजवलेला होता त्याची पारी लाटून त्यात आता सारण भरून घेऊ आणि मोदकासारखं बंद करून मग लाटून घेणार आहे.
अशा सगळ्या कचोऱ्या लाटून घेतल्या आहे आणि आता तळून घेत आहे. तळायला टाकलेली आहे आता कचोरी आणि बारीक गॅसवर व्यवस्थित छान तळून घेत आहे. अशी छान गुलाबी होईपर्यंत तळायची, म्हणजे कुरकुरीत राहतं वरचं कवर. आणि फुगली पण किती छान आहे आपली कचोरी, बघू शकता. झाली ही आता काढून घेऊयात आपण. अशा सुंदर आपल्या कचोऱ्या तळून झाल्या आहे. आता आपण ह्या चटणीबरोबर सर्व करू. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.